नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे शेतामध्ये आणि आपला गोठ्याबाई एकदम ॲक्टिव्ह आहे. म्हणजे मध्ये मी 2 दिवस व्हिडिओ केला नाही कारण आपला गोठ्याबाई म्हणजेच 4 ते 5 दिवस अपसेट होता. म्हणजे तब्येत एकदम डाऊन झाली होती त्याची. त्याला सलाईन वगैरे 2 दिवस इंजेक्शन आणि 1 दिवस सलाईन, 3 दिवस असं त्याची ट्रीटमेंट झालेली आहे. त्याला झाला होता गॅस्ट्रो आणि देवाच्या कृपेने तो जगलेला आहे. कारण जगलेला याच्यामुळं म्हणतो आहे कारण गॅस्ट्रोमुळे आमचा आधी एक तेजा नावाचा कुत्रा गेलेला आहे. तर आपला गोट्याबाई एकदम स्ट्रॉंग झालेला आहे आता सध्या. त्याचं जेवण वगैरे म्हणजे त्याला अजून दूध वगैरे बंद आहे. तर मित्रांनो, विषय असा आहे की आपल्या शेळांचं लंच वगैरे झालेलं आहे. म्हणजे आम्ही त्यांना फक्त घास टाकतो संध्याकाळच्या टायमाला, म्हणजे लंचच्या टायमाला, म्हणजे वैरणीच्या टायम. विषय आजचा टॉपिक असा आहे की आपली शेळी एक जनलेली आहे. तर तिने दिलेली आहे एकच पाट. तर शेळी पाहू शकता तुम्ही, तिचं माप वगैरे, कास वगैरे. आत्ता तिचं दूध पिलेलं आहे. पिल्लू काही काढलं होतं आम्ही कारण जास्त दूध झालं होतं. 1 दिवस एकच पिल्लू आहे. तर शेळी आम्हाला वाटत होतं कमीत कमी 2 पिल्लं तरी देणारच, पण तिने दिली फक्त एकच पाट आणि ती पण थोडी कमजोरच आहे. आता त्याचं कारण काय आहे माहिती नाही आहे. आणि विषय असा आहे, हिचे 2 पिल्लं आणि आम्ही हिचे पण 2 पिल्लं पकडले होते. जसं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं, आपण हिचे जे पिल्लं होते ते 2 होते. तिचा प्रॉब्लेम आम्हाला पण कळलेला नाही काय विषय होता. एक पिल्लू तिचं बनलेलं होतं पण एक 15-20 दिवस आधी जणल्यामुळे ती कमजोर होतं आणि शेवट त्याचा मृत्यू झालेला आहे. जी शेळी 2 पिल्लाची वाटते तिने फक्त एकच पिल्लू दिलेलं आहे. ती पाट दिलेली आहे. पाट आपल्यासाठी शेळ्या वाढवण्यासाठी आपल्याला पाट दिलेली ती चांगलीच गोष्ट आहे. जशी हे जे पिल्लं होते हे पहा, यांची तब्येत वगैरे मस्त घास खाऊन आबाद होते ती या टायमाला. तब्येती पण चांगल्या आहे त्यांच्या चारींच्या पण. तर यांच्या आपण 4 पिल्लं पकडलो होते तर आपण फक्त एकच पिल्लू आलेलं आहे. टोटल 4 पाठी आणि 3 बोकडे आपल्या हातात आहे सध्या. तर चला घरी. मस्त आपली गाय लंच चालू आहे आपल्या गाईचं अजून. आणि गोट्याबाई एकदम स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळं गोट्याबाईचं पण आपल्याला एक खुशीच आहे.